या स्पर्धेसाठी ज्यांनी आम्हाला प्रथम क्रमांकाचे पारितोषिक दिले ते पुढील प्रमाणे हरीश नरेश पाटील ब्राह्मण करवली आपण तर भाई या नावाने देखील प्रसिद्ध आहेत जागृती स्पोर्टचे ओनर कुमार तृतीय क्रमांकाचे पारितोषिक विराज मनोज घरत खिडकाई तृतीय क्रमांकाचे पारितोषिक कैलास पर्यंत वसंत गणा घरत यांच्या स्मरणार्थ महेश वसंत घरत याचकडून तसेच मालिका वीरसाठी कूलर कैलास सीताबाई पदू पाटील यांच्या स्मरणार्थ आपण दिगंबर पदू पाटील याचकडून अनिल पाटील या व्यासपीठावर आपलं देखील हार्दिक स्वागत। आपण इथं उत्कृष्ट फलंदाज गोलंदाज क्षेत्ररक्षक कैलासशी गणपत गोविंद पवार यांच्या स्मरणार्थ नवनाथ गणपत पवार खिडकाई याचकडून फलंदाज गोलंदाज शूज अनिताबाई हाल्या पाटील यांच्या स्मरणार्थ विलास हाल्या पाटील खिडकाई याचकडून तसेच सामनावीर चषक रतन नारायण पाटील यांच्या स्मरणार्थ आपण म्हणते सामना सुरू होतो। गोलंदाजी मार्कवर विनोद देतोय साकेला प्रशांत फुल टॉस आहे ड्राइव्ह केला या बेलला चेंडू चालला या बेलला आपण तर स्वीप कव्हर रिजन मधून वेगाने सीमा रेषा पार चौकार। डॉट चेंडूची समाप्ती चौकार आल्यानंतर कमबॅक चांगलं बघायला मिळतंय। मेगा फायनलची मॅच विनोद राईट आर्म ओव्हर द गड मारा करतो टाकला प्रशांत शॉर्ट ऑफ लेंथचा चेंडू ऑन साइडला टर्न केलाय विकेटला चेंडू वेगाने चाललाय एसपी अंतर कापतायत खूप चांगलं क्षेत्ररक्षण चेंडू उडाला थोडासा आणि त्यामुळे त्यांच्या हातात मिळाला चेंडू खूप चांगलं क्षेत्ररक्षण धावसंख्या दाखल त्यामुळे पाहू शकता यावेळेला 6 धावा। एक मिनिट चेक करायला सांगितलं चेक करा चौकार आहे का नाही सुभाष आमचं काही म्हणणं नाहीये खेळाडूंनी सांगितलं चेक करा आम्ही चेक करतोय। ताई चौकार बघा सर्व स्वयंसेवकांनी सीमेरेषा तर आयोजन कमिटीला विनंती आहे कार्पेट राईट चेंडू चाललाय एक्स्ट्रा कव्हरला मी स्पीड झाले वेगाने चेंडू चाललाय सीमेरेषेकडे प्रयत्न केले मधुकरने मिड ऑफ वरून जाऊन चेंडूला अडवलं 2 मिनिटात प्रशांतला 2 मिनिटात खंबालपडा 40+ संघाला धावसंख्या फलकती भूत्या बैल देखील आलाय बघा काय काय बैलांची नाव आहेत साई म्हात्रेंचा ऑन साइडला टर्न केलाय डाऊन दी ग्राउंड चेंडू चालला मिड विकेटला पुन्हा एकदा सुभाष आलाय चांगलं क्षेत्ररक्षण गुड थ्रो धावसंख्या दाखल कर त्यामुळे पाहू शकता ज्या वेळेला 9 धावा एक चेंडूचा खेळ अजून बाकी आहे चौकार आल्यानंतर देखील चांगली गोलंदाजी बघायला मिळते। स्ट्रायकरला मनोजला आपण पाहू मनोज खाडी स्विच हिट करण्याचा प्रयत्न केला या वेळेला 1 मिनिटे मी स्पीड झालीये 2 होतात का पाहायचंय या मोक्याच्या क्षणी इथे मात्र मी स्पीड होते 2 मिनिटात पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या दाखल करते पाहू शकता या वेळेला 11 धावा।
रवी शेलार देखील बघा सामना एन्जॉय करतायत. सुरेश चौधरी भरपूर पैसे आणले पण त्यांना घरचे बघतायत म्हणून ते लावत नाही पारितोषिक. लावा लावा संघाला तुमच्या गरज आहे सपोर्टची. गिरीश आले गोलंदाजी मार्कवर. लेफ्टवर आहेत स्ट्रायकरला प्रशांत. पच कशावर बॅटिंग करतो इथून. ऑन साइडला टर्न केलाय. चेंडू चालला डीप स्क्वेअर लेगला वेगाने. मिसफीड झाले. 2 धाव होतात का पाहायचं. 2 धावा झाल्यात सहजतेने. सुभाष आले होते पण त्यांच्याकडून चूक झाली आहे. मोक्याच्या क्षणी आपल्याला चुका होत आहेत. तसं काय दाखल का त्याकडे पाहू शकता ज्या वेळेला 13 धावा. दुसरं षटक प्रगतीपथावर. मेगा फायनलची मॅच. खंबालपडा 40+ विपक्ष संघ 40+ मध्ये आपण मॅच पाहतोय. कोणता संघ चॅम्पियनशिप पटकावतोय, कोणता संघ द्वितीय क्रमांकाचा मानकरी ठरतोय का तिसऱ्या क्रमांकाचं पारसिक शिव 40+ संघाला मिळेल. माऊली अलिमकर शिव 40+ संघाला हे पारितोषिक मिळणार तिसऱ्या क्रमांकाचं. गिरीश लेफ्ट राऊंड कडनं मारा करतोय. सगळं प्रशांत. हो चांगला चेंडू. बॉल बॅक टू ड्राईव्ह बघायला मिळाला या वेळेला. मिड ऑफ वरून चेंडू चाललाय लॉंग ऑफला. एकदा कंप्लीट केली आहे. चांगलं क्रिकेट बघायला मिळतंय. धावसंख्या धाव फलक त्याकडे पाहू शकता या वेळेला 14. दुसरं षटक प्रगतीपथावर. प्रेक्षक देखील भरपूर प्रमाणात सामना एन्जॉय करतात. त्यांचं देखील हार्दिक स्वागत. मेगा फायनलची मॅच. संघ 40+ विपक्ष खंबालपडा 40+. पहिल्या दिवशी शिल्ड संघ पोहोचला टॉप 3 मध्ये. दुसऱ्या दिवशी खंबालपडा आणि आज आपण तर टॉप 3 मध्ये पोहोचला तर म्हणजे संघ 40+. जबरदस्त कामगिरी केली संघ 40+ संघाने. संघर्ष 2 सामन्यात केला. त्यानंतर त्यांनी 2 एकतर्फी विजय मिळवले. गिरीश लेफ्ट हँड राऊंड कडनं मारा करतो. स्ट्रायकरला मनोजला आपण पाहू शकता. फटका चांगला. टर्न केला मिड विकेटला. क्षेत्ररक्षक आहे. चूक होणार नाहीये. बॅटर बाद सतीशने खूप चांगला झेल घेतलाय. विकेट मिळाला गिरीशला. त्याने मात्र चांगला खेळ केलाय. गिरीश लेफ्ट हँड राऊंड कडनं मारा करतो. स्ट्राईकला गणेश पाटील. प्रमोट केलंय आता. हो चांगला चेंडू पडल्यानंतर खाली राहिलाय. बॅटच्या संपर्कात येत नाही चेंडू. डॉट चेंडूची समाप्ती. 14 धावा फक्त फलकातील लागल्यात. अंतिम आपण तर सामना आपण पाहतोय. मेगा फायनलची मॅच. संघ 40+ विपक्ष खंबालपडा 40+. गिरीश लेफ्ट हँड राऊंड कडे मारा करतोय. ऑन साइडला पूलचा लाजवाब फटका. शॉर्ट ऑफ लेनचा चेंडू मिळाला. बरोबर बॅटच्या संपर्कात आला. चेंडूला पाठवून दिलं या वेळेला डीप स्क्वेअर लेग सीमारच्या पार. षटकार. संख्या दाखल का त्याकडे पाहू शकता या वेळेला 20 धावा. गिरीश लेफ्ट हँड राऊंड कडनं मारा करतोय. हो पुन्हा एकदा उडवला चेंडू या वेळेला मिड विकेटला. क्षेत्ररक्षक रमेश आहे तिथे. 1 धाव कंप्लीट केले. 2 होतात का पाहायचंय. फेकी ते तोपर्यंत 2 धावा कंप्लीट केल्या आहेत. गुड रनिंग बिटवीन द विकेट. धाव संख्या 22 धावा धावफल का ते आपल्याला बघायला मिळत आहेत. 2 षटकाचा खेळ संपला. 11च्या सरासरीने पाण्याची मागणी केली जाते बघा. पाणी घेऊन जाते.
एक मुलगा नाहीये, रुमाल विमाल लावून मागे नाही. घरच्यांनी काम सांगितलं ना कधीच काम करणार नाही. विनोद पाटील आपण बोलले राजकारणी लोकांना पहिलं पाणी पाजायला जातील लोक, पण घरच्या आई बाबाला पाणी पाजायला जाणार नाही. अशी मुलं आहेत बघा. जसंच पाणी ठेवून द्या तुमच्याकडे. बघा मला वाटतं रेसल आहे आता. हो साईडला पूल केलाय, झेलची शक्यता. रमेश आल्या, अंदाज चुकला. वन बाउंड चेंडू सीमारेषा पार. चौक 4-5 घरं सोडली तर बैल जोडी आहेच गावात. शशांकपणे गोलंदाजी मार्फत राईट आर्म ओर तिकडे मार्ग स्टॅकला प्रशांत. हो शॉर्ट ऑफ लाईनचा चेंडू होता. पंचांकडे पाहिलं जात आहे. पंच कोणत्याची खूण करत नाहीये. डॉट चेंडूची समाप्ती होते. 26 धावा प्रगती आहेत. तिसरं षटक प्रगतीपथावर आहे. अनिल पवार यायचं आमच्या मुख्य व्यासपीठाकडे. पूल केलाय, पाठवून दिलाय चेंडूला. या वेळेला पर्यंत सीमारेषा पार. षटकार. नाही अनिल पवार जरा या इकडे. मोबाईल वरती कोणाचा फोन आलाय? अनिल पवार बघा जर तुम्हाला अजब बोलत आहेत. धावसंख्या धावफल का त्याकडे पाहू शकता 32. पुणे शॉर्ट ऑफ लाईनचा चेंडू पूल केलाय. क्षेत्ररक्षक मिडविकेटला आहेत रमेश. खूप चांगला झेल घेतलाय. उंची मिळाली नाही आता पण रमेशने स्वतःला स्ट्रेच केलं आणि खूप चांगला झेल घेतलाय. बाद होतोय. मंगेश येतोय. मंगेश चौधरी येतोय. शशांक गोलंदाजी मार्फत राईट आर्म ओर तिकडे बारा स्ट्रायकरला आपण पाहू शकता. हो चांगला चेंडू. बॉल बॅक टू राईट बघायला मिळाला. मिड ऑफ चेंडू चाललाय. लॉंग ऑफला एक धाव कंप्लीट केली पाहिजे. दुसरी होते का? गणेश वेगाने धावले आहे. 2 धावा कंप्लीट केले. गुड रनिंग बिटवीन द विकेट. 10 संख्या धावफल करते आपण पाहू शकता. यावेळेला 34. मंगेश चौधरीने खातं उघडलंय. तर याच दरम्यान ज्ञानेश्वर दादा गेले, त्यांचं देखील हार्दिक स्वागत. उडवलाय चेंडू. यावेळेला लिडिंग एज झेलची शक्यता आहे. बॅटर बाद. अंतिम षटक धावा झाले. धावफलका ते आपण पाहू शकता. यावेळेला 34. अंतिम षटक एसपी घेऊन आलाय. किती धावांचं लक्ष ठेवतं पाहिजे. इथून खंबालपाडा 40+ संघ करा. ह्या संघाकडे देखील गोलंदाजी चांगली आहे. संदर्भ संघाने आज खूप चांगली बॅटिंग केली. खूप चांगला खेळ केला. संघर्षातून विजय मिळवला. सातत्याने खेळले. 5वी मॅच खेळतायत ते, पण त्याचा त्यांना फायदा देखील मिळाला. सराव खूप चांगला झाला. बॅटिंगचा असो, गोलंदाजीचा असो, क्षेत्ररक्षणाचा असो.
गणेश पाटील स्ट्राईक केलं. नो स्ट्राईकला आपण पाहू शकता सूरज चौधरी अंतिम षटक. धन्यवाद देतो आमच्या डीजे मास्टरला, धन्यवाद देतो आमच्या लाईव्ह टेलिकास्टला, धन्यवाद देतो आमच्या गुणलेखकांना आणि खास करून धन्यवाद देऊ आमच्या सर्व अजन कमिटीला की त्यांनी आम्हाला इथे एक दिवस समालोचन करण्याची संधी दिली. खरं आमचा या स्पर्धेतील अंतिम टर्न आहे, शेवटचा टर्न आहे. उडवलाय, उंच गेलाय, झेलची शक्यता आहे. झेल ड्रॉप. प्रयत्न खूप चांगले केले, प्रयत्नावडे टाळ्या होऊन देते रमेश साडी. खूप चांगले प्रयत्न, खूप चांगले प्रयत्न. मार्कवर राईट आर्म ओव्हर द मार्क होता टाकला गणेश. चांगला चेंडू, चांगला चेंडू. पुन्हा एकदा मिड ऑफ वरून चेंडू चाललाय लॉंग ऑफला. एकच धाव संख्या 41. 4 चेंडूचा खेळ अजूनही बाकी आहे. काय प्रयत्न केले ते, लाजवाब प्रयत्न. आमचा स्वयंसेवक बघा बघा मागे रुमाल लावून तयार आहे. उडवलाय पुन्हा एकदा चेंडू चाललाय आपण मिड विकेटला. डीप मध्ये क्षेत्ररक्षक आले आहेत, एकदा कंप्लीट केली आहे. 2 धावा सहजतेने पूर्ण केल्या जात आहेत. 10 सेकंद फलकात आपण पाहू शकता. जाबेला 43 चेंडू बाकी 3. 43 झाले आहेत. सूरज चौधरी स्ट्रायकनला आहे, संघनायक आहे. सुभाष राईट आर्म उर्दकडे मार्क होतोय. हो चांगला चेंडू होता, ओर पिच होता, फायदा उचलला नाही. बॅटची कडला आपण तर छोटीशी कडा लागली बघा, लगेच सूरज स्वतः बाहेर निघतायत. तर असे बरेचसे खेळाडू कमी बघायला मिळतात. एसपी देखील बघा बॅटची छोटीशी तरी कडा लागली, पंचांच्या लक्षात नसावं, त्यांना माहिती मी बाद आहे, तर लगेच ते मैदान सोडतात. गणेश येतोय. अंतिम षटकातील 2 चेंडूचा खेळ बाकी आहे. धावा दिल्या धाफल करती 43. इथून पाहिजे तर काय करतोय गणेश. शॉर्ट प्लेचा चेंडू हुक केला, या वेळेला प्रॉपर टायमिंग होत नाहीये. 2 धावा इथून कंप्लीट होत का पाहायचंय. तिसरी देखील इथून कंप्लीट होते का पाहायचंय. 3 झाल्या. गुड रनिंग बिटवीन द विकेट. गणेश पहिल्यांदा एवढे धावले असतील ना. कोणी स्टंप घेऊ नका मॅच झाल्यानंतर, कारण हे स्टंप आमचे नाही आहेत, आयोजकांचे नाही आहेत, ग्राउंड स्टाफ आहे त्यांचे स्टंप आहेत, म्हणजे देसेवाल्यांचे स्टंप आहेत. तो कोणी घेऊ नका. तर संख्या 46 चेंडू बाकेत फक्त आणि फक्त 1. साकेला गणेश पाटील. हो चांगला चेंडू, गुडलॅसमेंट टेकअप झाला, बाहेर निघाला चेंडू. डॉट चेंडूची समाप्ती. संख्या धाव फलकात आपण पाहू शकता. यावेळेला 46-47 धावांचं लक्ष आहे. पण इथून मात्र 47 धावा पाटील संघ 40+ संघ करतोय की आपण तर खंबालवाडा संघ त्यांना रोखतोय. जाण्यासाठी जाऊया दुसऱ्या जाडी. आमचे 7 समालोचक कोणता संघ इथून चॅम्पियनशिप पटकावतोय, कोणता संघ द्वितीय क्रमांकाचा मानकरी ठरतोय, जाण्यासाठी जाऊया शेवटच्या सत्रात. आमचे 7 समालोचक विनोद पाटील भोपर यांच्याकडे. मी बाळ पाटील आपल्या घेतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय क्रिकेट. धन्यवाद. डीजे
ॲज अ कॉमेंटर म्हणून शुभेच्छा बाळू पाटील. आपला देखील पुढील वाटचालीसाठी आपल्याला लाख लाख शुभेच्छा. तर विनोद पाटील यांचा देखील सन्मान केला जाणार आहे. ब्युटिफुल मोमेंटो खऱ्या अर्थाने सन्मान राहणारे आहात. खऱ्या अर्थाने शोकेची शोभा घराची शोभा या मोमेंटोच्या माध्यमातून वाढवली जाणार आहे. त्याबद्दल खिडकाई संघाला आपण धन्यवाद देऊ. चला लाईट टेलिकास्ट वाले या. लाईट टेलिकास्ट वाले या. आपला देखील सन्मान केला जाणार आहे. लाईट टेलिकास्ट वाले या लवकर या. ग्रामीण टेनिस क्रिकेटवाले या लवकर. आपण आपला देखील सन्मान केला जाणार आहे. ठेवूया आपण मॅचच्या दिशेने. अंतिम सामना या ठिकाणी सुरू आहे. अंतिम सत्र स्पर्धेची सुरुवात आपण बघितलं तर परवा आपण या ठिकाणी केली होती. पहिल्या दिवसामध्ये शिळ संघाने अफलातून खेळ केला. टॉप 3 मध्ये हा संघ दाखल झाला. काल खंबाळपाडा संघाने सुपर 3 मध्ये जागा बनवली. आज संदर्भ संघ सलग 5वी मॅच खेळतोय. 4 सामने सलग जिंकून हा संघ फायनल मध्ये 5व्या मॅच मध्ये आपण बघतो खेळताना. पण टार्गेट चेस करायचं इथून एकूण 47. 4 ओव्हरची मॅच आहे. सामना फार मोठा आहे. अंतिम सामना आहे. जो जिंकेल तो अजिंक्यपदावरती आपलं नाव कोरेल. स्मृती चषक 20-25चा अंतिम सामना अंतिम सत्र महेश पाटील प्रतिष्ठान खिडकाळे आयोजित स्वर्गीय योगेश पवार व स्वर्गीय दीपा विजय बाकाडे व स्वर्गीय सावित्रीबाई बाबूराव पाटील यांच्या स्मरणार्थ या स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं होतं. या स्पर्धेचे जनक निर्माते उद्घाते आदरणीय प्रदीपजी पवार, त्याचबरोबर दीपक पाटील, उत्तम पवार, सुखदेव पवार, प्रल्हाद पवार, किरण ठाकूर, निलेश पवार व सगळे इतर अनिल पवार देखील आणि त्याचबरोबर आमचे राहुल देखील या ठिकाणी आहेत. शुभम पवार. सगळ्यांचं नामोल्लेख या ठिकाणी करता येणार नाही, पण कुणाचं नाव नकळतपणे राहिलं असेल त्याबद्दल दिलगिरी व्यक्त करतोय. पण हे टीम वर्क होतं आणि त्यामुळेच ही स्पर्धा यशस्वी होण्याच्या मार्गावरती अखेरचं हे सत्र 47 करायचे आहेत. ओपनिंग बेल मैदानावरती आपण बघताय सतीश पाटील आणि सुभाष पाटील. मागच्या 2 मॅच मध्ये या दोन्ही बॅट्समनने आपल्या संघाला विजयी सलामी दिलेली आहे. पण समोर प्रशांत भोईर उर्फ बाळा. पहिलाच बॉल वेगवान कॉन्फिडन्सचं लाऊड अपील यशाच्या मागून. पंचांना प्रश्न विचारला गेलाय पण पंचांवर या अपीलचा कुठलाही परिणाम झाला नाही. संपर्क नव्हता बॅट आणि बॉल मध्ये. हा डॉट बॉल. प्रशांत भोईर जबरदस्त गोलंदाजी करतायत. रेग्युलरच्या माध्यमातून प्रशांतने कित्येक मैदानं गाजवली. अष्टपैलू खेळाडू म्हणून अनेकदा मॅन ऑफ द मॅच राहिला. मालिका वीराचे आपण बघितलं तर मालिका वीर म्हणून स्वर्गीय रतनबुवा पाटील स्मृती चषक मध्येही बाळा भोईरची जबरदस्त खेळी आपण बघितली होती. हा चेंडू गेलाय मागे फाईन लेगला, तिथे झाले मिस्टेक. चेंडू चालला लॉंग स्टॉपच्या दिशेने. खराब फिल्डिंग. बाळा नाराज आहेत. का होणार नाही. फायनल मॅच आहे. या चुका दुसऱ्या नंबरवरती घेऊन जातील खंबाळपाडा टीमला. मिळतील धावा 4. धावसंख्या धावफलकावरती 4 ने इथून अकाउंट ओपन होते. चेंडू चांगला होता. ऍक्शन रिप्ले मध्ये बघा आपल्याला दाखवत आहेत ग्रामीण टेनिस क्रिकेटवरती कशा पद्धतीने ही चूक झाली होती. चेंडू समोर पडला. त्यांच्या पायाला थोडासा ब्रश येऊन मागे निघून गेला, पण ते एफर्ट 100% नव्हते. त्यामुळेच आपण बघतायत आज चौकार आलाय आणि इथून अकाउंट ओपन होते संदप टीमचं. सतीश जबरदस्त फॉर्मात आहे. मागच्या 2 मॅच मध्ये आपण बघितलं त्याने एकूण धावा 58 केलेले आहेत. हा चेंडू या ठिकाणी आपण बघतो गेलाय लॉंग ऑनच्या दिशेने. दुसऱ्या धावेचा प्रयत्न सफल होतोय. तर पहिल्या मागच्या मॅच मध्ये आपण बघितलं 29, त्याच्या आधी 39 होतं. थोडंसं करेक्शन आपण करतोय. खूप जबरदस्त खेळ त्याचा राहिलेला आहे. स्ट्राईकला सतीश. बॉलिंग मार्कवर प्रशांत तयार. टार्गेट या ठिकाणी आपण बघतायत 47. अलंग द ग्राउंड. चेंडू मिड विकेटला गेला. गॅप मोठी आहे. फिल्डर येत आहे दुरून. तोपर्यंत 2 धावा अगदी सहजतेने पूर्ण होत आहेत आणि 2 धावीच्या मदतीने धावसंख्या धावफलकावरती बघतो आपण एकूण झाली ती म्हणजे 8 धावा धावफलकावरती आपण बघतोय. पहिले षटक प्रगतीपथावरती प्रशांत भोईर पहिले षटक हाताळतोय.
अंतिम सामना अंतिम सत्र चॅम्पियन पदासाठी ही लढाई या ठिकाणी सुरू आहे. कट करतात यावं चेंडू फिल्डिंग जबरदस्त झाली आहे पण या दरम्यान ही एकदा फार वेगाने पूर्ण केली थ्रो नाही गेला बॅकअपला कोणी नव्हता पण एका धावेने धावसंख्या धावफलकावरती आपण बघतो ती म्हणजे एकूण 9 धावा 5 चेंडू 9 धावा आलेले आहेत. प्रति ओव्हरचा आपण जर विचार केला 47 करायचे आहेत म्हणजे जवळजवळ 11.75 ही धावांची आवश्यक गती राखायचे विजयासाठी. 24 चेंडूमध्ये हे टार्गेट पूर्ण करायचे विजयासाठी. स्ट्राईकला एसपी बॉलिंग मार्कवर प्रशांत. हो उसळला चेंडू येतोय अगदी छातीच्या जवळ आणि शरीराचा वेध घेऊन गेलाय पॉइंटच्या दिशेने. लेग बायचा इशारा अंपायर करतायत. पहिले षटक संपन्न झालंय आणि पहिल्या षटकाच्या अंती धावसंख्या दुहेरी अंकात 10 आपण बघतोय. 18 चेंडू शिल्लक आहेत. विजयासाठी 37 धावांची गरज. रिक्वायर्ड रेट 12.33 प्रति ओव्हर मागे. त्या ठिकाणी दिगंबर पाटील यांना आपण सन्मानित करूया. मंचावरती ते उपस्थित आहेत तर दिगंबर पाटील साहेबांना विनंती कर. त्यांच्याकडून आपल्याला कूलर लावलेलं आहे तसे दिगंबर पाटील मॅन ऑफ द सिरीजसाठी जो कूलर तुम्ही बघताय तो त्यांच्या वतीने देण्यात आलेला आहे. आपण सन्मान त्यांचा करूया या ठिकाणी आणि हा सन्मान सुखदेव पवार यांच्या शुभ हस्ते केला जाईल. तर टिटवाळा गावचे विद्यमान सरपंच सागर भाऊ विनंती आपल्याला आपण मंचावरती या. भूत्या क्या बात आहे. भूत्याला या ठिकाणी आणलेले प्रॅक्टिसला क्या बात आहे. रिहर्सल सुरू आहे. भूत्याला सराव देत आहेत. राहुल आणि सोनू आहे तिथे. क्या बात आहे. पलीकडे शर्यतची क्रेज प्रचंड वाढलेली आहे आणि आपण अशा ठिकाणी आहोत जिथे 26 जानेवारीचा अड्डा संपूर्ण देशात प्रसिद्ध आहे. बॅटचेज ओहो काय जबरदस्त झेल यष्टांच्या मागे. प्रशांत टिपला झेल संपलाय. सुभाष पाटीलचा खेळ दरम्यान नवनाथ पवार यांना आपण करूया सन्मानित ज्यांच्या वतीने उत्कृष्ट गोलंदाज फलंदाज क्षेत्ररक्षक मालिकावीराच्या ट्रॉफी आपल्याला मिळालेल्या आहेत. असे प्रल्हाद पवारांचे बंधुराज नवनाथ पवार यांना आपण सन्मानित करतोय. तर सागर भाऊ या ठिकाणी टिटवाळ्याचे सरपंच आहेत. राजकीय क्षेत्रामधलं हे फार मोठं नाव. त्यांचे आपण स्वागत करूया पण मंचावरती सन्मान होतोय नवनाथ पवार यांचा. स्वर्गीय गणपत गोविंद पवार यांच्या स्मरणार्थी नवनाथ गणपत पवार यांनी उत्कृष्ट फलंदाज गोलंदाज क्षेत्ररक्षक मालिकावीराच्या ट्रॉफीज आपल्याला दिलेल्या आहेत. त्याचं मनापासून आपण आभार व्यक्त करूया आणि जाऊया मैदानाच्या दिशेने. सामना त्या ठिकाणी सूर्य मैदानावरती रमेश येतो 3ऱ्या क्रमांकावरती. 10 वरती पहिला गडी बाद झालाय. बॉलिंग मार्कवर राजेश. हो कट केला. फिल्डर धावतायत कव्हर्सवरना. स्वीपर कव्हरला नाही अडू शकले. गेला चेंडू सीमा पार येतोय चौकार. त्या ठिकाणी आपण बघतायत आज चौकार धावसंख्या धावफलकावरती एकूण झाली ती म्हणजे 14 धावा. हो हवेत आहे. वॅकेट एरियामध्ये चेंडू पडला. थर्ड मॅन वरनं एक फिल्डर सर्कलच्या बाहेर जाऊन चेंडू थांबवत आहेत पण 2 धावा नाही रोखू शकले आणि 2 धावीच्या मदतीने धावसंख्या धावफलकावरती बघतो आपण 16 धावा झाल्यात. चांगलं कमबॅक मैदानावरती. अजूनही 31 धावांची गरज आहे. 15 चेंडू शिल्लक आहेत. 31चं इक्वेशन विजयासाठी मैदानावरती आपण बघतायत ते पाटील 11 संदप या संघासमोर. ते योगेश ठाकूर आपण मंचावरती यायचंय. या योगेश ठाकूर. चला वेळ जास्त घेऊ नका आणि बघा
अंतिम टप्प्यामध्ये आपण आहोत. अजूनही ही मॅच कोण जिंकेल हे सांगणं कठीण आहे, कारण इक्वेशन 15 बॉल 31 ची गरज आहे. बॉलिंग मार्क होता या त्या ठिकाणी आपण बघताय राजेश पुन्हा एकदा ओव्हर द विकेट. ओहो, आत आला चेंडू, पडल्यानंतर सरळ विकेट किपर प्रशांतच्या हातामध्ये चेंडू जाऊन विसावतोय. डॉट बॉल, डॉट चेंडू मात्र इथे मॅच मध्ये घेऊन येतील आणि डॉट चेंडूमुळे दबाव वाढू शकतो तो संदर्भ टीम वरती. या इनिंग मध्ये आतापर्यंत दुसरा चेंडू डॉट आहे. बाकीचे सगळे चेंडू आपण बघितले धावा तिथे आल्यात. एक विकेटही आलेली आहे. खेळतात लॉंगाच्या दिशेने क्षेत्ररक्षक येत आहेत वेगाने, पण 2 धावा इथून होतील पूर्ण, कारण थ्रो थेट गेला नाही. आता धोका पत्करला होता आणि त्याचा उपयोगही फायदाही झालाय. धावसंख्या धावफलकावरती बघतो आपण 18 धावा झाल्यात. अजून 29 करायचे आहेत. चेंडू शिल्लक आहे 13 चेंडू 29 धावा विजयासाठी. इक्वेशन अंतिम सामन्यामध्ये संदर्भ संघासमोर. पॉइंटला चेंडू गेला, फिल्डिंग चांगली झाली आहे, पण काय वेग होता या धावेमध्ये. आपण बघता सतीश जीवाच्या आकांताने धावत गेले आणि ही धाव मात्र त्या ठिकाणी कंप्लीट केली आहे. धावसंख्या धावफलकावरती बघतो आपण 19 धावा झाल्यात. आता 28 धावांची गरज. 12 चेंडू रिक्वायर्ड, 14.00 प्रति ओव्हर मागे संदर्भ संघ. खरं तर हा संघ जेव्हा मैदानावरती उतरला 2 खेळाडू त्या संघाचे कमी होते, पडलेचे आपण बघितले. 2 खेळाडू त्यांनी फिल्डिंगसाठी बोलावले, मिलिंद आणि ज्ञानेश्वर यांना. ज्ञानेश्वर नाना देखील आनंद घेतात क्रिकेटचा आणि ज्ञानेश्वर नाना यांची देखील CCDPL मध्ये निवड झालेली आहे, ऑक्शनमध्ये निवड झालेली आहे. लेदर बॉलच्या माध्यमातून नाना रोटरी क्लब ऑफ इंडियासाठी डोंबिवलीसाठी खेळतात आणि भारताचं प्रतिनिधित्व करताना आपण त्यांना बघितलेले आहे. आता इथे ना दादाजी कोंडदेवरती मॅचसाठी बोलावलं होतं, पण 2 मॅचेस जिंकल्यानंतर त्यांनी नकार दिला. तर लेदर बॉलच्या माध्यमातून क्रिकेटचा आनंद नाना सातत्याने घेत असतात आणि एक अत्यंत टॅलेंटेड अष्टपैलू खेळाडू. भरपूर वर्ष रेग्युलरचं क्रिकेट गाजवलं आणि आता 40 ओलांडल्यानंतरही तोच परफॉर्मन्स देण्याचा प्रयत्न करतायत. आज थोडासा परफॉर्मन्स त्यांचा आपण बघितलं तर तितकासा भारदार राहिला नाही, कारण बॉलिंगमध्ये बऱ्याचशा धावा खर्च झाल्या. पॉवर प्लेचं षटक नेहमीच रिस्की षटक असं. एखादी एज लागली की बाहेर चेंडू जातो, फटका लागला तर मग तो कधी फिल्डर नसता तिथे जातो. त्यामुळे ही अग्निपरीक्षा पॉवर प्लेमध्ये प्रत्येक गोलंदाजाची असते. 19 धावा धावफलकावरती आहेत. 12 बॉल 28 ची गरज आहे. पहिल्या 12 बॉलमध्ये धावा आलेल्या आहेत केवळ 19, पण पुढच्या 12 बॉलमध्ये करायच्या आहेत 28. मॅच जबरदस्त रोमांचक स्थितीमध्ये येऊन पोहोचलेली आहे. बॉलिंग मार्कवर आपण बघताय त्या ठिकाणी सूरज चौधरी आहेत, जे संघनायकाच्या भूमिकेत येते ना आपण नेहमी बघत असतो. सूरज चौधरी राऊंड विकेट येत आहेत. स्टॅकिंग एंडला आपण बघतोय रमेशला. ओ फुलटॉस, आ बैल मुझे मार, अशा प्रकारचा चेंडू ज्युसी फुलटॉस स्क्वेअर लेगच्या दिशेने पाठवलाय. चेंडू सीमा पार येतो हा षटकार. बॉल द्या, बॉल, कारण बॉल भरपूर लांब गेलाय तर बॉल द्या. आलाय, बॉल आलाय. अंपायरकडे बॉल असतो. नवीन चेंडू दिला जाईल. कधी फुटला खराब झाला तर नवीन चेंडू दिला जाईल. आणि आता स्टॉक आपला संपत आलाय, पण कट टू कट चेंडू आपल्याला मिळाले आणि कट टू कट सरबतही पुरलेलं आहे. जेवणही पुरेल इतकं आपण बघितलं ते उरलेलं आहे आणि उरलेलं चालतं. कोणी उपाशी राहिलं की मग आपल्याला ती कुठेतरी मनाला ती खंत वाटते. 25 धावा धावफलकावरती. इक्वेशन बघतोय आपण 22. 11 चेंडूत 22 करायचे. पहिलाच बॉल अगदी बॅटवर फुल टॉस दिलाय. प्रशांत थोडेसे रागाले होते. सूरजच्या पहिल्या बॉलवरती षटकार, हा देखील जाईल सीमारेषे बाहेर. येतोय सलग दुसरा षटकार. खराब गोलंदाजी आपण बघताय. 2 ओव्हरमध्ये राजेश प्रशांतने जी मेहनत केली त्या मेहनतीवरती कुठेतरी पाणी ओतलं जात आहे. प्रशांत नक्कीच
थोडेसे निराश आहेत कारण 2 चेंडू 2 षटकार कट करतायत. पॉइंटच्या दिशेने चेंडू गेलाय. पहिली धाव वेगाने घेतली आहे. दुसऱ्या धावेचा प्रयत्न सफल आणि या 2 धावेने धावसंख्या धावफलकावरती जाऊन पोहोचले ती म्हणजे 33. आता विजयासाठी हव्यात धावा 14. चेंडू शिल्लक असतील 9 चेंडू 14. 2 षटकाराने ही मॅच आपल्या बाजूने झुकवलेली आहे ती रमेश पाटीलने. शॉट ऑफ लेंथ पंच केलाय कव्हरच्या दिशेने. हा गेला सीमा पार. येतोय हा चौकार. नऊ चेंडू 27 धावांवर नाबाद. 300चा स्ट्राईक रेट रमेशचा. हो 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 हा चांगला चेंडू होता यावर मधला कारण पहिल्या 4 चेंडू मध्ये आपण बघितलं गोलंदाजी तितकीशी चांगली राहिली नाही पण हा गुड लेंथ वरती होता. बघा पडल्यानंतर स्लाइटली बाहेर निघतोय हा डॉट बॉल. हलक्या हाताने ड्राईव्ह करतायत. लॉंग ऑफला फिल्डर आहेत. 1 धाव पूर्ण केली आहे आणि दुसऱ्या धावेचा प्रयत्न सफल. विशाल होते डीप मध्ये आणि अशा प्रकारे आपण बघतायत या 2 धावा धावसंख्या धावफलकावरती बघतो आपण. एकूण झाले 39. आता 8 करायचे आहेत 6 चेंडू मध्ये. 12 चेंडू विजयासाठी आपण बघितलं तर 28 ची गरज होती आणि या ओव्हर मध्ये तब्बल 20 धावा आल्या आणि संदप संघ मात्र आता विजयाच्या दिशेने मार्गक्रमण करत असताना 6 बॉल 8 ची गरज. आपण शेवटच्या टप्प्यात आहोत. ही स्पर्धा यशस्वी होण्यासाठी ज्यांनी मोलाची भूमिका बजावली त्या सगळ्यांचा आपण आभार व्यक्त करणं गरजेचं आहे. आधी आपण आभार व्यक्त करू आमचे दोन्ही अंपायर सचिन ठाकूर व दशरथ सोरकादे या दोघांनी अत्यंत सुंदर अंपायरिंग या स्पर्धेमध्ये केली. त्यांचं मॅनेजमेंट कमिटीच्या वतीने आम्ही आभार व्यक्त करतोय. तर सुनील भोईर गोळवली गावचे प्रसिद्ध टिटवी बैलाचे मालक बैलगाडा शर्यतीतील फार मोठं नाव सुनील भोईर साहेब यांना विनंती करा आपण या मंचावरती. मॅन फ्रॉम गोळवली तर स्वागत आहे आपलं. तर आभार आपण व्यक्त करूया. आमचे स्कोरर राहुल खूप सुंदर स्कोरिंग राहुलने केली. आमचे अनिल दादा तर भरत गायकर साहेब देखील अडकून आलेले आहेत. उत्तम गायकर देखील त्यांचीही उपस्थिती आपल्यासाठी प्रार्थनीय आहे. सुनील भोईर जे टिटवी बैलाचे मालक आहे टिटवी आणि सध्या महाराष्ट्रात हे नाव भरपूर चर्चेत आहेत प्रसिद्ध आहेत. बैलगाड्या शर्यतीमध्ये आपण बघतायत अनेक जण खरं तर आपल्या नंदीमुळे ओळखले जातात. मथुर असेल सोन्या असेल असे कित्येक बैल जापान ही नावं खरं तर आम्हाला फारशी लक्षात नाही कारण की आम्ही या क्षेत्रापासून थोडं दूर आहोत. पण जर शुभमला विचारलं तर सांगेल राहुल एक सांगेल. राहुल शेख राहुल मल्टी टॅलेंटेड आहे. त्याला आता सांगितलं कीर्तन करायचं लगेच तो करेल. तो या मॅचकडे 6 बॉल 8 ची गरज. बघूया काय दडलंय मॅच मध्ये. एखादा चमत्कारच आता इथून खंबालपाडा संघाला विजय मिळवून देईल. 60 रोखल्या जातील का. होऊ शकतात. क्रिकेटच्या इतिहासात अनेकदा अशा प्रकारे धावा रोखण्याचा पराक्रम कित्येक संघांनी केलाय पण खंबालपाडा ते करेल का हा देखील प्रश्न आहे. सतीश आहे. ओहो पाया चेंडू होता. फ्लाईट दिली होती यावेळेस मात्र लॉंग ऑफच्या दिशेने पण रमेश बघा धावतायत आणि 2 धावा पूर्ण केल्यात. आता 6 धावांची गरज आहे. 5 चेंडू शेष आहेत. इथून जर एका दुसरा बॉल डॉट आला तर काहीतरी होईल पण ज्या पद्धतीने संदप संघाची पार्टनरशिप झाली आहे सतीश रमेशने सुभाष बाजनंतर संघाला नुसतं सावरलं नाही संघाला विजयाच्या जवळ आणलं. विजयाचा पाया रचलाय आणि त्या विजयाच्या पायावरती आता खरं तर कळस चढवणं बाकी आहे. हा चेंडू ऑन साइडला टर्न केला बॅकवर्ड स्क्वेअर गेलाय सीमा पार. येतो हा चौकार. विजयासाठी आता 2 धावांची गरज.
आभार व्यक्त करूया स्पर्धेमध्ये ज्यांनी समालोचन केले त्या सगळ्या समालोचकांचा. आज बाळू पाटील आमच्या सोबत होते. नितीन काळन यांना येता आलं नाही, इच्छा होती पण कामाचा जो खरं तर प्रेशर त्यांच्यावरती होता त्यामुळे त्यांना यायला मिळालं नाही. त्यांनी दिलगिरी व्यक्त केली आहे आणि अशा प्रकारे मैदानावरती सामना जिंकलाय स्मृती चषक 2025चा चॅम्पियन संघ पाटील 11 संदप. स्टंप त्या ठिकाणी आम्हाला हवेत, कोणी त्यावरती अतिक्रमण करू नका प्लीज. आयोजकांच्या सूचना आहेत. अभिनंदन टीम.